घरी आम्हाला बरेच वेळेस चहाला साखर नसायची, भाजीला तेल सुद्धा नसायचं. माझा पोलीस भरतीचा रिझल्ट गेला होता. मी फर्स्ट वेटिंगला होते. मी धड पासही नव्हते आणि फेलही नव्हते. खूप वाईट वाटत होते. तेव्हाही मी रडले. गावातले लोक असे म्हणताय की पल्लवी पोलीस नाही होऊ शकली, पी एस आय काय होणार. आणि हे ऐकून खूप वाईट वाटत होतं. जो अभ्यास आपण 4 वर्षात नाही करू शकलो तो अभ्यास मी फक्त त्या 50 दिवसामध्ये केला होता. स्वतःला पूर्णपणे अभ्यासामध्ये झोकून दिलं होतं. जिथं फक्त मुलींना संसारच करायचा असतो किंवा समाजाच्या नियमानुसार वागायचं असतं, त्याच समाजाला डावलून किंवा त्याच समाजाला विरोध करून त्या शेतकरी आईवडिलांनी, त्या कष्टकरी आईवडिलांनी मला इथपर्यंत पाठवलं होतं. आणि आज मी तुमच्या समोर खाकी वर्दीमध्ये उभी आहे. 16 एप्रिलचा दिवस होता. PSI पदाच्या 3ऱ्या टप्प्यापर्यंत मी पोहोचले होते आणि फिजिकल एक्झामसाठी आम्हाला रनिंगला बोलवलं. आम्ही 5 मुली रनिंगसाठी उभ्या राहिलो, पण माझं लक्ष होतं गोलवर आणि कानात एकच वाक्य घुमत होतं, ही पोलीस नाही होऊ शकली, PSI काय होणार. हो, 2 वर्ष सतत अपयशात गेलं होतं आणि आणखी वर्ष वाया घालवण्याची माझी तर हिंमतच नव्हती. बाजार करण्यासाठी 100 रुपये जमवणाऱ्या माझ्या वडिलांनी लोकांकडून 5,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं आणि मला PSI बनण्याचं स्वप्न दाखवलं होतं. स्वतःला एक अक्षर वाचता न येणाऱ्या माझ्या अशिक्षित आईने लोकांचे टोमणे खात मला शिकवण्याची तयारी ठेवली होती. लोक म्हणायचे की मुलगी आहे, किती शिकवणार, लग्न करून टाक. तिला मिळणारे हे टोमणे जणू काही माझ्यासाठीच होते. या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास होत होता, परंतु ही शर्यत जिंकणं गरजेचं होतं आणि PSI बनणंही गरजेचं होतं. नमस्कार, मी PSI पल्लवी जाधव. आज तुम्हाला ठामपणे सांगू इच्छिते की त्या शर्यतीपासून ते आयुष्यातल्या प्रत्येक शर्यतीवर मात करून माझा PSIचा प्रवास पूर्ण केला. एक सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलगी आज PSI बनून तुमच्या समोर अशी उभी आहे. हाच प्रवास मी आज तुमच्या समोर शेअर करणार आहे. बालपणीचं सांगायचं म्हणजे आई वडील दोघेही शेती करायचे. गाव तसं छोटं, गावातली लोकही चांगली पण विचाराने जरा संकुचित होती. तिथे मुलींना शिकवलं जात नव्हतं. मला वाटतं की गावातली मोजून 2-3 मुलेच कॉलेजला जात असावी. मुलींना तर शिकण्याचा चान्सच नव्हता. 10वी झाली की त्यांचे लग्न केले जायचे. माझ्या गावातील बऱ्याच मुलींचे 10-15 वर्षामध्येच लग्न व्हायची. माझ्या बहिणीचे सुद्धा 15 ते 16 वर्षामध्ये लग्न झालेली. 10वीच्या नंतरही मुलींचं शिक्षण असतं याचं तर कोणाला याची माहितीच नव्हती. शाळेत असताना मी अभ्यासात हुशारच होते. 10वीला पास झाले. 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला जाणारी माझ्या घरातली मी पहिलीच मुलगी होती. कॉलेजला 11वीला ॲडमिशन घेतलं, पण कॉलेज दूर असल्यामुळे आणि घरची परिस्थिती खराब असल्यामुळे मला कॉलेजला रेग्युलर जाता येत नव्हतं. मी आईवडिलांसोबत शेतात काम करायचे. आईवडिलांनी मला ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवलं होतं, पण आता तेही समाजासमोर आणि समाजाच्या टोमण्यासमोर हतबल झाले होते आणि त्यामुळेच त्यांनी आता माझ्यासाठी लग्नाचे स्थळ बघायला सुरुवात केली होती. आणि असंच एके दिवशी माझी आई मला तिच्यासोबत एका लग्नाला घेऊन गेली आणि तिथे तिला तिचे काका भेटले आणि त्या काकाला तिनं सांगितलं की माझी ही मुलगी आहे, हिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघा. आणि जेव्हा बाबाला हे माहीत झालं तेव्हा त्यांनी माझ्याशी बोलणं केलं. मला त्यांनी विचारलं की एज्युकेशन काय झालं वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की माझं जस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आता मी MA फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे. तर बाबाला माझ्याकडे बघून असं वाटलं की ह्या मुलीमध्ये काहीतरी क्वालिटी आहे किंवा ही काहीतरी करू शकते. त्यांनी मला माझे 10वी 12वीचे मार्क विचारले. मी ते त्यांना सांगितले. त्याच्यानंतर ते आईला बोलले की हिचं लग्न करू नको, हिला तू आणखी पुढं शिकव, ही नक्कीच काहीतरी करेल. आणि त्या दिवशी त्यांनी मला MPSCचं मार्गदर्शन केलं. बाबांनी मार्गदर्शन केल्यानंतर स्वप्न तर दिसले होते, परंतु आता सगळ्यात मोठा प्रश्न होता तो वडिलांना कन्व्हिन्स करणे. घरी आल्यावरती आईने आणि मी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स केलं. मला घराच्या बाहेर जाऊन शिकायची खूप इच्छा होती, परंतु तो चान्स कधीच मिळाला नव्हता आणि आता हा चान्स मला मिळणार होता. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न होता पैशाचा. आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. घरी आम्हाला बरेच वेळेस चहाला साखर नसायची, भाजीला तेल सुद्धा नसायचं आणि अशा परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर जाऊन शिकणं म्हणजे हा खूपच मोठी समस्या होती. मग वडिलांना कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी मला परमिशन दिली, परंतु सगळ्यात मोठा प्रश्न होता पैशाचा होता. मग तेव्हाच आई वडिलांनी दोघांनी मिळून बचत गटाकडून 5,000 रुपये व्याजाने काढले की जेणेकरून मला बाहेर पाठवता येईल शिक्षणासाठी. बचत गटाकडून पैसे मिळाल्यानंतर 5च दिवसात मी माझं गाव सोडलं आणि MPSCच्या अभ्यासासाठी बाहेर पडले. डोळ्यात स्वप्न घेऊन तर मी घराबाहेर पडले होते आणि तशीच मी औरंगाबादला आले. औरंगाबादला आल्यावरती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. एका रूममध्ये 4 मुली असायच्या, परंतु त्या काळामध्ये एका रूममध्ये 8 मुली ठेवल्या जायच्या आणि अशाच ठिकाणी मी राहत होते. सगळ्यात मोठं माझ्यासमोर एकच ध्येय होतं की कोणती तरी नोकरी मिळवून गावी परत जायचं. आणि तेव्हाच मी ठरवलं की MPSC मध्ये PSI ही एक पोस्ट असते आणि या काळामध्ये माझं MA ही सुरू होतं, PSIचा अभ्यासही सुरू होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, पैशाचा आर्थिक अडचणी नेहमीच असायची. त्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये कमवा आणि शिका एक योजना आहे, त्या योजनेमध्ये मी भाग घेतला. MPSCचा अभ्यास सुरू केल्यावरती माझा पहिलाच रिझल्ट आला, तो स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू सेंट्रल PSIचा. PSIचा प्रीचा रिझल्ट आल्यावरती मी खूप खुश होते. त्याच्यानंतर मेन्सची डेट आली. मी मेन्स एक्झामची तयारी चांगली केली, एक्झामही दिली. त्याच्यानंतर माझं फिजिकलची डेट आली. मी फिजिकलसाठी पुण्याला गेले. फिजिकलमध्ये मी पश्चिम भारतातल्या मुलींचं फिजिकल होतं. 165 मुलीमधून आम्ही 5च मुली शेवटपर्यंत टिकलो किंवा क्वालिफाय झालो आणि त्याच्यानंतर मी वाट बघत होते ती माझ्या फायनल रिझल्टची. परंतु माझं दुर्दैव किंवा मी कुठेतरी कमी पडले असावी म्हणून माझा रिझल्ट तो 2 मार्कांनी गेला. त्या काळामध्ये मी खूप रडले किंवा मला पहिलंच ते अपयश होतं. आई वडील मला म्हटले की रडू नको, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, प्रयत्न करत राहा. माझे वडील मला दिवसातून 4 वेळा कॉल करायचे, कारण की त्यांना वाटायचं की मुलगी आपली रडतीये किंवा खचून जाईल किंवा स्वतःचं काहीतरी बरं वाईट करेल असं त्यांना वाटत होतं. परंतु मी काही त्यातली नव्हते. मला माहिती होतं की MPSCचा डोंगर सर करायचं म्हटल्यावर एवढं काही सोपं नाही आहे. माझ्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती होती आणि स्वप्नही माझं तेवढंच जोरदार होतं किंवा बळकट होतं आणि त्या दिशेने मी वाटचाल करत होते. माझी अशिक्षित आई, जी कधीही शाळेत गेली नाही, ती मला सांगायची की बेटा, की एक मुंगी जेव्हा दाणा घेऊन भिंतीवरती चढते तर ती बऱ्याच वेळेस खाली पडते, परंतु ती भिंतीवर चढायचं सोडत नाही. त्याचप्रमाणे तू ही खचून जाऊ नको. आज ना उद्या तुला सक्सेस मिळणारच आहे आणि याच्या पुढची परीक्षा तू दे, तू नक्कीच यशस्वी होशील. PSI परीक्षेमध्ये अपयश आल्यानंतर मी बरेच दिवस खचून गेले होते, परंतु असं वाटत होतं की आता घरातून बाहेर पडून 2 वर्ष झाली आहे. आपला आर्थिक खर्च आईवडील किती दिवस पेलवणार किंवा आईवडिलांनाही शेतामध्ये उन्हातान्हात कष्ट करावे लागायचे. माझी आई 100 रुपये रोजानी लोकांच्या शेतात कामाला जायची व ते पैसे साठवून ती मला पाठवायची. कुठेतरी मला खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं की आपला कधी रिझल्ट येईल की जेणेकरून आपण स्वतःचा खर्च भागू किंवा आईवडिलांना आधार बनू. परंतु सध्याच्या काळामध्ये कोणत्याही एक्झाम नव्हत्या, म्हणूनच मी तेव्हा पोलीस भरतीची ॲड आली. मला असं वाटलं PSI तर आपण होणारच आहोत, पण तोपर्यंत आपण पोलीस भरती देऊ, जेणेकरून आपला आर्थिक प्रश्न सुटेल व आपण आईवडिलांनाही हातभार लावू. म्हणून मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आणि त्याची एक्झाम दिली. परंतु माझं बॅड लक असं की 132 मार्काला रिझल्ट क्लोज झाला आणि मला 131 मार्क पडले. म्हणजे एका मार्काने मी माझा पोलीस भरतीचा रिझल्ट गेला होता. मी फर्स्ट वेटिंगला होते. मी धड पासही नव्हते आणि फेलही नव्हते. खूप वाईट वाटत होते. तेव्हाही मी रडले आणि मला कुठून तरी असं ऐकायला येत होतं की गावातले लोक असे म्हणताय की पल्लवी पोलीस नाही होऊ शकली, PSI काय होणार. आणि हे ऐकून खूप वाईट वाटत होतं आणि तो रिझल्ट गेल्यावर मी थोडी रडले पण. परंतु पप्पा मला बोलले की तुला पोलीस व्हायचंच नाही आहे, तुला फक्त PSIचाच व्हायचं आहे आणि तू PSIचाच चांगला अभ्यास कर, आज ना उद्या तुला सक्सेस मिळेलच. आणि मग मीही तसंच ठरवलं की आता PSIचीच चांगली तयारी करायची. पोलीस भरतीचा रिझल्ट गेला होता आणि त्याच दरम्यान महाराष्ट्र PSIची प्री एक्झाम मी दिली होती आणि 7 ते 8 दिवसातच तो रिझल्ट लागला की मी PSI प्री पास झाले होते. दुसऱ्या दिवशीच डेट आली की अवघ्या 50 दिवसातच मुख्य परीक्षा सुद्धा आहे आणि या काळात सिलेबस खूप ब्रॉड होता आणि याच्या पहिले मी PSI मेन्सचा कधीच अभ्यास केला नव्हता. त्याच्यामुळं एक आव्हानच होतं माझ्यासमोर. 50 दिवसामध्ये मला 15 ते 20 विषय कव्हर करायचे होते. त्याच्यामध्ये IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, मुंबई पोलीस ॲक्ट असे बरेच सारे नवीन कायदे ॲड झाले होते. त्यामध्ये मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा एक पेपर होता. त्यातल्या त्यात इंग्लिश ग्रामरचा तर प्रॉब्लेम सर्वांनाच असतो, तसा मलाही होता. पण मी तयारी करायची ठरवली होती, त्यानुसार इंग्लिश ग्रामरचा अभ्यासही करत होते. परंतु मला ठाऊक होतं की या 50 दिवसामध्ये आपण पाहिजे तेवढा वेळ इंग्लिशला नाही देऊ शकत, म्हणून मी
मराठी ग्रामरचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. सकाळचे 8 ते रात्रीचे 9 पर्यंत रीडिंग लॅबमध्ये बसणं, जेवण करायचं तिथंच, झोपायचं तिथंच, अभ्यास करायचा तिथंच, असं माझं शेड्यूल होतं. या काळामध्ये मी बाकीच्या सगळ्या गोष्टी वर्ज केल्या होत्या. आंघोळीला खडा झाला तरी चालेल, पण अभ्यास चुकला नाही पाहिजे हे माझ्यासमोर टार्गेट होतं. कारण की ही सगळ्यात मोठी माझी लढाई होती. कारण की परत या स्टेपपर्यंत मी येईल की नाही येईल याची मला गॅरंटी नव्हती किंवा तो चान्स मला मिळणार नव्हता. कारण की दडपण वाढत होतं. गावाकडून येऊन 2 वर्ष झाली होती आणि म्हणून मी खूप जोमाने अभ्यासाला लागले होते. या काळामध्ये मी अभ्यासाचं एक शेड्यूल तयार केलं होतं की कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे, किंवा एक बुक आपण किती दिवसात वाचलं पाहिजे, किंवा एका तासामध्ये आपण किती पेज वाचले पाहिजे, अशी मी सर्व तयारी केली होती किंवा असं एक चार्ट बनवून ठेवला होता आणि त्यानुसार मी अभ्यासाला लागले होते. माझं हे 50 दिवसाचा कालावधी जो होता की मी जो अभ्यास आपण 4 वर्षात नाही करू शकलो तो अभ्यास मी फक्त त्या 50 दिवसामध्ये केला होता. स्वतःला पूर्णपणे अभ्यासामध्ये झोकून दिलं होतं. असं वाटत होतं की हा आपला शेवटचा चान्स आहे आणि आपल्याला करायचंच आहे, याशिवाय पर्याय नाही, हे समजूनच मी या सगळ्या गोष्टी करत होते. आणि असाच तो दिवस उजाडला. मुख्य परीक्षेला मी गेले. भीती तर वाटत होती, पण म्हटलं बघू, MPSC काही होऊ शकतं, फेल हो किंवा पास हो. आणि आता मी मेन्सच्या रिझल्टची वाट बघत होते. आणि झालं की 1.5 ते 2 महिन्यामध्ये काळ गेला. मी ग्राउंडची तयारी सुरू केली होती, कारण की फिजिकल टफ असणं किंवा फिजिकल फिट असणं ही महत्त्वाचं होतं. फिजिकल एक्झाम ही तेवढीच महत्त्वाची होती, म्हणून त्याची तयारी सुरू केली होती. आणि असंच एक दिवस मेन्सचा रिझल्ट लागला. मेन्सचा रिझल्ट लागल्यावरती मी चांगल्या मार्काने मेन्स पास झाले होते. 7 ते 10 मार्काची मला लीड होती. आणि आता मला एक खात्री आली होती की मी यशाचा दुसरा टप्पा तर पार केला आहे आणि आता मला तिसऱ्या टप्प्याला पोहोचायचं आहे. आणि तो मी 100% तिथपर्यंत मी जाणारच होते. कारण की शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळं किंवा शेतामध्ये काम केल्यामुळं माझा फिजिकल फिटनेस एवढा भारी झाला होता की जे ग्राउंड शिकायला लोकांना 1 वर्ष लागतं, जी रनिंग शिकायला लोकांना 1-1, 2-2 वर्ष लागतात, ती रनिंग किंवा तो स्टॅमिना माझ्यामध्ये 1 महिन्यामध्ये मी तो डेव्हलप केला होता. म्हणजे शेतकऱ्याची मुलगी असण्याचा हा फायदा मला इथं झाला होता, किंवा शेतामध्ये काम केल्याचा किंवा कष्ट केल्याचा त्या मेहनतीचा फायदा मला इथं झाला होता. आणि जेव्हा माझा मेन्सचा रिझल्ट लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी डिक्लेअर झालं की 16 दिवसांनी तुमचा फिजिकल एक्झाम आहे म्हणून. आणि थोडी भीती वाटत होती, थोडं दडपण आलं होतं, पण मला माहिती होतं की फिजिकल एक्झाम माझ्यासाठी काही हार्ड नाही, मी ते इझी करू शकते. मेन्सचा रिझल्ट लागला होता. आता फक्त 16व्या दिवशी फिजिकल होतं आणि त्यानुसार मी तयारी सुरू केली होती. तसं ग्राउंड तर माझं होतंच चांगलं, पण तरी पण म्हटलं आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस केलेली कधीही चांगलं. आणि तो दिवस उजाडला. 16 मार्चला मी ग्राउंडवरती पोचले. ग्राउंडवरती पोचल्यावर आमचा पहिलाच इव्हेंट होता 200 मीटर. 200 मीटर रनिंग मला 35 सेकंदात पूर्ण करायची होती. तयारी माझी चांगली झाली होती, विश्वासही होता, परंतु ते आता मला प्रॅक्टिकली करायचं होतं. इव्हेंटसाठी आम्हाला लाईनवरती उभं केलं आणि आमचा टायमिंग सुरू झाला. 200 मीटर रनिंग करून मी एंड लाईन कट केली. आणि पण काळजाचे ठोके वाढले होते. नेमका आपले टायमिंग किती आला, मार्क किती पडतील ही धाकधूक होती. आणि तेवढ्यात ज्यांनी माझा टायमिंग घेतला होता त्यांनी मला सांगितलं की मॅडम कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही 40 पैकी 40 मार्क घेतले, तुम्ही 32 सेकंदातच आले. मला खूप आनंद झाला, कारण की सगळ्यात टफ इव्हेंट हा होता आणि हा टफ इव्हेंटच मला क्वालिफाय व्हायचं होतं आणि तो मी क्वालिफाय झाले होते. खूप आनंद झाला होता. त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट होता आमचा 3 किलोमीटर वॉकिंग. 3 किलोमीटर वॉकिंग मला 23 मिनिटात करायची होती. ती वॉकिंग मी 22 मिनिटातच केली आणि त्याच्यामध्येही मी 40 पैकी 40 मार्क घेतले होते. म्हणजे असे एकूण माझे 80 मार्क पूर्ण झाले होते. आता लास्ट इव्हेंट राहिला होता माझा गोळाफेकचा, पण पहिल्यापासूनच तब्येत खूप वीक होती. परीक्षेचं टेन्शन, अभ्यासाचं टेन्शन, ग्राउंड करायचं, मेसचं खायचं, त्याच्यामुळं तेवढी काही एनर्जी नव्हती माझ्यामध्ये. आणि 15 मार्काचा मी गोळा तेव्हा फेकायचे. पण त्या दिवशी माझं बॅड लक आणि खूप ऊन पण झालं होतं. एक ॲपल मी खाल्लं आणि त्या एका ॲपलवरती मी तो गोळा फेकला होता. आणि त्या दिवशी 15 मार्क पडायच्या ऐवजी मला 13च मार्क पडले. पण ऑल ओव्हर मला 93 मार्क होते. 100 पैकी 93 मार्क घेणारी मी महाराष्ट्रातली एकमेव मुलगी होते माझ्या बॅचला. आणि तिथं ग्राउंडवरतीही सगळ्यात जास्त मार्क घेणारी मीच होते. आणि अशा प्रकारे माझं फिजिकल एक्झाम मी क्वालिफाय झाले. त्याच्यानंतर आम्हाला अर्धा तास दिला गेला. अर्ध्या तासामध्ये आम्हाला तयार व्हायचं होतं आणि ड्रेसअप करून इंटरव्ह्यूसाठी यायचं होतं. अर्ध्या तासामध्ये मी ड्रेसिंग केली, माझे डॉक्युमेंट्स फाईल घेतली आणि इंटरव्ह्यूसाठी थांबले. थोड्याच वेळात माझा इंटरव्ह्यूचा नंबर आला. इंटरव्ह्यूच्या ऑफिसमध्ये मी एंट्री केली हॉलमध्ये आणि सगळ्या गोष्टी जशा लोकांनी सांगितल्या त्याच्यानुसार मी फॉलो करत होते. आणि पहिल्यापासूनच स्वतःमध्ये किंवा पहिल्यापासून म्हणजे ते काम मला वाटतं की जन्मजात देणगी असावी. कॉन्फिडन्स तर एवढा दांडगा आहे आणि त्याचाच फायदा मला तिथे झाला. मी एकदम माझ्या स्टाईलने हॉलमध्ये गेले. माझा परिचय वगैरे झाला, मला त्यांनी प्रश्न विचारले, त्याच्यानुसार मी 25 प्रश्नापैकी
22 प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. 22 प्रश्नाची उत्तरं मी बरोबर दिली. इंटरव्ह्यू झाला, मी बाहेर पडले आणि एक कुठेतरी विश्वास आला होता की माझा रिझल्ट येणारच आहे. पण परत एक भीती पण होती की MPSCचा काही भरोसा नाही, काहीही होऊ शकतं शेवटपर्यंत, मेरिट लिस्टपर्यंत काही सांगू नाही शकत. आणि आता घरी आल्यावरती फक्त मी एकच वाट बघत होते की फायनल रिझल्ट कधी लागेल. आणि शेवटी झालं असं की 2 महिन्यानंतर तो सोन्याचा दिवस होता माझ्यासाठी. तो सोन्याचा दिवस उजाडला 20 मे 2015ला. दुपारचे मला वाटतं 3 वाजता रिझल्ट डिक्लेअर झाला असेल. मला एक जणाकडून फोनवरती समजलं, मॅडम तुमचा रिझल्ट आला आहे आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये SC कॅटेगरीमध्ये मुलीमध्ये सेकंड आले आहात. आणि मला ऐकून थोडा धक्का बसला आणि थोडं मला असं वाटलं कोणीतरी मजा पण घेत असं आपली, कारण की जोपर्यंत स्वतः आपण बघणार नाही तोपर्यंत विश्वासच नव्हता. म्हणून मी सगळ्यात पहिले नेटवरती गेले. तेव्हा काही अँड्रॉइड फोन नव्हते, छोटा नोकियाचा फोन वापरायचे मी सगळ्यात पहिले नेटवरती गेले, नेटवरती चेक केलं तर खरंच मी PSI झाले होते. आणि फक्त PSIच नव्हते झाले तर मी मेरिटमध्ये आले होते. 160ला कट ऑफ होता आणि मी 195 मार्क घेतले होते. खूप आनंद झाला होता की 4 वर्षाची मेहनत माझी फळाला आली होती. माझ्या आईवडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं होतं. आणि तेवढ्याच काळात मी लगेच पप्पाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की म्हटलं पप्पा, आज तुमची मुलगी फुल अँड फायनल PSI झाली आहे. तुम्हाला काय गोंधळ करायचा आहे, काय धिंगाणा करायचा आहे किंवा काय तुम्हाला एन्जॉय करायचा आहे किंवा काय लोकांना सांगायचं आहे पटवून ते सगळं सांगा. कारण की बऱ्याच वेळेस प्रीचा रिझल्ट यायचा, मेन्सचा येत नव्हता वगैरे असं अडचणी येत असतात. म्हणजे MPSCचा डोंगर खूप मोठा आहे, प्रीपासून फायनलपर्यंत काय होईल सांगता येत नव्हतं. म्हणून मी पप्पाला सांगायचे की कधीच कोणाला शेअर नका करू जोपर्यंत फायनल रिझल्ट येणार नाही. मग त्या दिवशी मी फुल अँड फायनल त्यांना सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करा. आणि अक्षरशः त्यांनाही खूप आनंद झाला होता, कारण की ज्या परिस्थितीतून त्यांनी मला इथपर्यंत पाठवलं होतं कदाचित ती खूप मोठी गोष्ट होती. एक सर्वसामान्य कुटुंबातली एक शेतकऱ्याची मुलगी की जिथं फक्त मुलींना 10वीपर्यंत शिकवलं जात होतं किंवा जिथं फक्त मुलींना 15 वर्षात लग्न लावले जात होते, जिथं फक्त मुलींना संसारच करायचा असतो किंवा समाजाच्या नियमानुसार वागायचं असतं, त्याच समाजाला डावलून किंवा त्याच समाजाला विरोध करून त्या शेतकरी आईवडिलांनी, त्या कष्टकरी आईवडिलांनी मला इथपर्यंत पाठवलं होतं. आणि आज मी तुमच्या समोर खाकी वर्दीमध्ये उभी आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जणच हे करू शकतो, फक्त आपल्याला करायची जिद्द पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छेला कृतीची जोड द्या. कृती केल्याशिवाय काहीच होणार नाही. अशक्य असं काहीच नाही आहे आयुष्यामध्ये. आपण सर्व काही करू शकतो, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास असला तर तुम्हाला जगात कोणीच हरवू शकत नाही. आणि जेव्हा आपण सक्सेस मिळवतो आणि त्या सक्सेस मिळाल्यावरती आपल्या आईवडिलांना जो आनंद होतो तो आनंद आपण करोडो रुपयातही विकत घेऊ नाही शकत. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना तो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांनी तयारीला लागा. येतील वादळे, खेटील तुफान, तरीही वाट मी चालते. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.